नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ आपण इतिहास या विषयाचे 50 अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत. या व्हिडिओमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती? नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वसाहतीचे स्वराज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खिलाफत चळवळ यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? खिलाफत चळवळ यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहेत? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड माउंटबॅटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 स्थानिक स्वराज्य संस्था यांचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? स्थानिक स्वराज्य संस्था यांचा कायदा खालीलपैकी कोणी पास केला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सन 1857 मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली होती? सन 1857 यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाबा पद्मनजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 7 इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे? इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिंदू मुस्लिम ऐक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणास ओळख? भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड मेयो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सन 1857च्या उठावाच्या वेळी झाशी येथे खालीलपैकी कोणाचं राज्य होतं? सन 1857च्या उठावाच्या वेळी झाशी या ठिकाणी खालीलपैकी कोणाचे राज्य होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राणी लक्ष्मीबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 विनोबा भावे यांनी भूदान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती? विनोबा भावे यांनी भूदान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1952 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहे? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड विल्यम बेंटिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पुरातन वस्तू व तो जतन करण्याचा कायदा खालीलपैकी कोणी लागू केला होता? पुरातन वस्तू व तो जतन करण्याचा कायदा खालीलपैकी कोणी लागू केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतामध्ये आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घडून आणली होती? महात्मा गांधी यांनी भारतामध्ये आल्यानंतर खालीलपैकी कोणती चळवळ ही सर्वात प्रथम घडून आणली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंपारण्य सत्याग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पुणे येथे अहिल्या आश्रमची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? पुणे या ठिकाणी अहिल्या आश्रमची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महर्षी वीरा शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पाकिस्तान या कल्पनेजनक असे खालीलपैकी कोणास पाकिस्तान या कल्पनेजनक म्हणून असे खालीलपैकी कोणास ओळखले जाते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद इक्बाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1906 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले. मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सेनापती बापट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 22 गांधीजींनी सन 1930 मध्ये खालीलपैकी कोणते आंदोलन हे सुरू केले होते. सन 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणते आंदोलन हे सुरू केले होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग आंदोलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फिरोजशाह मेहता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सन 1919 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली. रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 काकोरी कटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते. काकोरी या कटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रशेखर आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोकहितवादी यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे. लोकहितवादी यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ हरी देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुंबई येथे खालीलपैकी कोणत्या वर्षी गेट ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार बांधण्यात आलेलं आहे. मुंबई या ठिकाणी गेट ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आलेलं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाना जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खुदाई खिदमतगार यांचे संस्थापक खालीलपैकी कोण होते. खुदाई खिदमतगार यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 खान अब्दुल गफार खान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते खालीलपैकी कोण आहेत. गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते खालीलपैकी कोण आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राम मनोहर लोहिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 लॉर्ड कर्झनला औरंगजेबची उपमा खालीलपैकी कोणी दिली होती. लॉर्ड कर्झनला औरंगजेबची उपमा खालीलपैकी कोणी दिली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 चौरी चौरा घटनेनंतर खालीलपैकी कोणते आंदोलन हे संपुष्टात आले होते. चौरी चौरा या घटनेनंतर खालीलपैकी कोणते आंदोलन हे संपुष्टात आले होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 असहकार आंदोलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सचिंद्रनाथ सन्याल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरी गोलमेज परिषद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सन 1950 मध्ये जगदंब कुष्ठनिवास यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. सन 1950 मध्ये जगदंब कुष्ठनिवास यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सन 1848 ते सन 1856 यांच्या दरम्यान अनेक संस्थाने खालीलपैकी कोणी खालसा केली होती.
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मुंबई येथे शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मुंबई या ठिकाणी शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 वसईचा तह खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? वसईचा तह खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरा बाजीराव पेशवे व इंग्रज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखण्यात येते? खालीलपैकी कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रौलट ॲक्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 झाशीचा दत्तक वारसा खालीलपैकी कोणी नामंजूर केला होता? झाशीचा दत्तक वारसा नामंजूर खालीलपैकी कोणी केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताच्या परराष्ट्र नीती शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारूडची रचना खालीलपैकी कोणत्या संतांनी केलेली आहे? भारूडची रचना खालीलपैकी कोणत्या संतांनी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संत एकनाथ महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वृत्तपत्रावर बंदी घालणारा कायदा खालीलपैकी कोणत्या साली पारित झाला होता? वृत्तपत्रावर बंदी घालणारा कायदा खालीलपैकी कोणत्या साली पारित झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एप्रिल सन 1878 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 जलियनवाला बाग हत्याकांड यांच्या निषेधामध्ये सर ही पदवी खालीलपैकी कोणी परत केली होती? सर ही पदवी खालीलपैकी कोणी परत केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील व्हावे याकरिता हैदराबाद प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी आंदोलन सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 मराठी सत्तेचा उत्कर्ष हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? मराठी सत्तेचा उत्कर्ष हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सन 1857च्या उठावामधील पहिले हुतात्मा म्हणून खालीलपैकी कोण ओळखले? सन 1857च्या उठावामध्ये पहिले हुतात्मा म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मंगल पांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारतामध्ये तार आणि सुधारित टपाल सेवा खालीलपैकी कोणी सुरू भारतामध्ये तार आणि टपाल सेवा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.